वाजलेले आहेत आणि आज आहे सॅटरडे. म्हणजे आज डेट काय इकडं, मी डेटच विसरून जाते यार. तर आज आहे 5 एप्रिल. 5 एप्रिल आहे आज. आणि हा महिना जसा आहे आमचा खास महिना आहे एप्रिल. तर 5 एप्रिल आहे, सॅटर्डे आहे. सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि आम्ही खूप लवकर उठलेलो आहोत. सुट्टी असून पण शिव झोपलेली. शिवची एक्झाम चालू आहे. श्रेया तर घरीच आहे, श्रेयाला सुट्ट्या आहेत आता सध्या चालू. तर बाहेर जायचं, त्यामुळे आम्ही तिला काही क्लासेस वगैरे नाही लावलेले आहेत. आणि मम्मी पप्पा आलेले आहेत माझे. तर मम्मी खास मला साडी घेऊन आलेली आहे. ॲक्च्युली मी तुम्हाला दाखवायला सांगते, नंतर पुढे तुम्हाला दिसेलच. तर मला साडी घेऊन आलेली आहे मस्त, तर खास त्या ठिकाणी घालण्यासाठी. तर तुम्ही त्याच्यावरून गेस करू शकता आम्ही कुठं चाललो तर छान वाटते. आणि मम्मी मला थोडीशी हेल्प करते आज. तर मम्मी मला म्हटली की मी आले आहे तर पापडं करून घे, तुला थोडीशी मदत होऊन जाईल, कारण की एकट्याचं काम नसतं ते. तर पहिले पण आधी आम्ही करायचो, तर ताई मी आम्ही दोघीजण मिळूनच पापडं वगैरे करायचो. तर मग आता मम्मी म्हटली की मी आले तर करून घे पापडं, कोरडे पण करून घे. तर बघू आता ज्या ज्या गोष्टी शक्य होतील, कारण की ह्या महिन्यात जायचं पण आहे आम्हाला. 26 एप्रिलला जायचं आहे. त्यामुळे इतके दिवस पटपट निघतात ना, कळतसुद्धा नाही. तर बघूयात कसं होतं, काय काय गोष्टी होतात. तर 2 दिवस झालेले मम्मी आलेली आहे, माझ्या मागं लागली ती करून टाक. तर बघूयात आता. चला आज तर आम्ही सुरुवात केलेली आहे. तर मम्मी थोडंसं पीठ ते चाळणीने गाळावं लागतं पापडांसाठी, दळून आणलेलं. तर ते आता ते चाळणीने थोडंसं चाळून काढते. मी सगळ्यांना चहा ठेवते. तर ब्लॉग कंटिन्यू करत राहा. टेरेसवर जाणार आहोत. तर कसं होतं तुम्हाला तर माहितीच आहे. तर चला मग बघत राहा. तर इथं मम्मीचं पीठ गाळायचं चालू आहे. तर गव्हाचं गाळते का आधी? कोंडा बघ केवढा निघतो त्याच्यात. तर मी चहा ठेवते. तू तो ब्रश केला का? तर मी चहा ठेवते, मग त्यानंतर आपण जाऊ वरती. इथं न्यूज बघतायत. अजून अंथरून वगैरे तशीच आहे, मोटर चालू आहे पुढं. आता इथं मी चहा ठेवते. थोडासा चहा ठेवूयात, गरम पाणी थोडंसं आधी पिते, त्यानंतर मग चहा ठेवते. आता इथं मी नाश्ता देऊन दिलेला आहे पप्पाला, मम्मीला, आणि वरती पण मम्मीला, वरच्या घरामध्ये मम्मीला पण डोसे आणि चटणी दिलेली आहे. तर डॅडीना पण विचारायला गेले कसं आहे, म्हणजे एकदा नाश्ता केला का मग आपल्या कामाला लागायला बरं आहे. तर इथे डोसे बनत आहेत. तर आता मम्मी वरती जाईल आणि त्यानंतर मग मम्मी काय पप्पाचा झाला आहे नाश्ता. इथं पप्पा आहेत, इथं मम्मी सगळं दिसत आहे. तर आता नाश्ता झालेला आहे त्यांचा, म्हणजे आता मग वरती गेलं का मग आम्ही आमचं पापड वगैरे करायला लागून जाऊ. तर मी आता फ्रेश नाही झाले अजून. पप्पा पण हेल्प करताय. हा मी आणते जा तुम्ही. पप्पा पण हेल्प करतायत. सो इथं मी डॅडींना चहा घेऊन चालले. सगळे टेरेसवर आहेत आता. इथं चहा डॅडी त्यांना पण घ्यायचंय का? घ्यायचंय? थांबा 1 मिनिट. काय टाकू यामध्ये? त्याच्यात ओवा, जिरं, पापड खा. ओवा, जिरं, इथे सगळं दाखव. हे 3 चीज टाकले ना. हे जे आहे ना, हे जिरं आणि ओवा थोडंसं मिक्सरमध्ये दरदर केलंय. आणि हे मीठ आहे, मीठ आता जास्तच आणले. थोडंसं तीळ टाकायचं. हे पीठ आता असं काढून आणले, थोडंसं 1 पातेलं, थोडंसं पाणी. पापड करायचे असते ना, पूर्ण मदत करतात. मागच्या वेळेस माझ्या पूर्ण मदत केली, सगळं करतात. म्हणून त्या पण खडखड हातवरली. अरे मला नाही समजत. आम्ही बरोबर आहे, मला वाटतं एवढंच ठीक राहावं. सुकल्यानंतर ते परत ठेवू. आणि ते पीठ दाम इकडे फिरव आमच्याकडं. सगळ्यात मेन पापड बनवणारे चाय की पार्टी, टी पार्टी. इकडे दारूचा गलास, चहाचा गलास. याच्यात क्लिअर चहा. ही मोदी चाय. मोदी चाय. मी धरते ते.
कांदा थांब अजून नको त्या मागं हो, हा, तू. अजून नको टाकू. जमन का घाट लावले ताकद लावावं लागते त्याला पण टाकू. आईपेक्षा यांना बोलू का? मारायला. हा? ताकद बोलावं लागते बरं का सटची बोल तेच पातेलं हे जावं मोबाईल वरती ठेवलं काय ते पातेलं नाही नाही झाकण येते. बोलव त्यांना एवढू शपेत पातेलं पक्क थांब धरून मला सांग मी पातेल धरते थांब. बाई तर घोट्या घोट चालली. ते सरकून द्या ना तिकडं परत ते पुढं राहता येईल मला. ये दिदू हे पातेलं नाही सरकव इकडे फिरायला तिला जागा चाटू ही बरं लांब आहे, चटका नाही लागत आहे. हा ना. तुम्हाला आलाय ना चटका लागत नाही छोटा आहे. त्याला वाटलं माहिती. मम्मी तुझ्यामध्ये ताकद आहे तू कर. मम्मी तुझ्यामध्ये ताकद आहे तू कर. मी तेच म्हणते आईला करते मी ते. थांब थोडं पहिले जा, अजून नको पडायला. नाशिक पासून तिकडं समजून घे. वाफ लागेल. तर यामध्ये आईने पाणी टाकले ना. हा पाणी टाकलं थोडंसं पाणी लागतं टाकलं. पाणी टाकायचं. हा बघ. पातेलं हलतंय ना ते. पप्पा खाली उतरून ठोक खाली तसं चुला फुटल. खाली येते का थोडंसं? खाली धरून ठोक. हा ते पाठ ठेवायचं होतं का खाली. असं खाली येऊन कसं करता येतं चांगलं. काही पत्र ठेवायचं इथं पप्पा आलेले. आता इथं चाललंय. देखो अरे थांबा असं पलटी मारा ना घाण दिसते तुला कागद. तर झोका काढायचं का हम्म. हा काढायचं ते पण नीट श्रेया झाडं मारते आणि मी थोडं पीठ चेक करते. हो मी बसतो बसा तुम्ही बसा. मी पाहुणे अशीच गर्दी होईल नशीब लागतं हो जेवायला नशीब लागतं हळू तुमचं आमच्या टायमाला नशीब सांगतो तुम्हाला चांगली सायकलवर फिरवलं काय तुम्ही कोणाला नशीब हा तुमच्या लग्नात सायकल तरी होते कोणाकडे सायकलवर बसून आणलं काय का मग सगळ्यात चांगला भारी होता आमच्या बैलगाडीचा सायकलला बी काय करतो तुझी सायकल तेव्हा तशी परिस्थिती होती तर काय करणार. आणि तिला मानली होते ना त्या परिस्थितीला मान होते सायकल गाडीची वर सायकलवर नेली ना मामाची पण नाही. हा सायकलवर होती काय माझी वरात याच्यावर होती काहीच नव्हतं पप्पा म्हणता काहीच नव्हतं. यांची वरात कशी निघाली होती ते विचारतायत.
काही नाही केलं का तेव्हा काय आता तशी परिस्थिती तशी केली. नाही नाही त्या टायमाला त्याला बी चार म्हाताऱ्याला 4 पोरं 3 पोरी काय करणार. रिवाजच पहिलं इथं पाणी बारीक पाणी शिकवलं. हा आता दिवस स्प्रेनेच मारावं मग. आवडले काय लापसी लापसी पावड्याने मम्मीच्या लग्नात. पावडाचं म्हणजे तो काय असा शेतीचा पावडा. फावडा डॅडी बाप मोबाईलवर पाणी पडत. तर इथं पापड थोडेसे टाकणार आहेत आम्ही, नंतर मग तिकडच्या साईडला उन्हात लावू. त्यामुळे थोडंसं इथं झाडून घेतलंय. याला काय कमी होती इथं थोडंसं पाण्याने. जाऊ द्या झालं लग्न चांगलं केलं तर बायको वाईट म्हटलं तर काय झालं असतं तुमचं? अरे डोळ्यावर फिरलं असं ते दिवस मीठ कमी नाही, बरोबर आहे, तेवढंच पाहिजे. ठीक आहे. नाही तू लास्ट टाइम अशीच बोलली ती साबुदाण्याच्या पापड्यामध्ये थोडं मीठ खारं लागू राहिलं. गोड्यावर फिरला म्हणून तू गोड्यावर फिरला ते आता इथं पापड टाकणार आहोत आम्ही. आणि त्यामुळे थोडंसं कसं, कारण की सारखं उन्हात पण जाणं शक्य नाही. मग त्या साईडला वर्षाताई आहेत आमच्या तिथल्या, त्या त्यांच्या टेरेसवर नंतर मग उन्हाला लावून देऊ. आता इथं ऊन पडतंय तर त्यामुळे आता इथं उन्हामध्येच आम्ही इथं पापड वगैरे सुकवू मस्तपैकी. तर इथं छान असं ऊन थोडंसं सडा मारून घेतलं आहे आणि मस्त असं सूर्यनारायणाचं दर्शन सकाळी. तर आता झालेच आहे तसे 8 एक 8:30 झालेलेच आहेत. तर आता इथं पीठ शिजलं का मग त्यानंतर इथं पापड करूयात. मम्मी चेक करते कारण मम्मीला खूप अंदाज आहे त्याचा. मी खाली तोपर्यंत आवरून येते पटकन. इथं आई बाबा बसले. आई काय बनवत आहे? पापड कोणचे पापड? गहू तांदूळचे. असे एकच पापड बनलाय, अजून कुठे पापड? अरे काय आता सुरुवात केली. आताच सुरुवात केली. इथं पापड चालले आणि माझे पप्पांना बघा तुम्ही, इच्छा बघा त्यांची, ते स्वतः दावायला बसलेत. मग अशी इथं स्वतः आले होते टाकायला. त्यांना म्हटलं नको तुम्ही उन्हाचं उगाच तब्येत खराब व्हायची. तिकडं बघा इंटरेस्ट, खूप इंटरेस्ट आहे त्यांना. श्रेया बाबा बघ किती इंटरेस्टने बसलेत. बाबा कसे बघू रे, त्यांना लय इंटरेस्ट. तर मी आले इथं पापड टाकायला. पप्पा एकदम बसलेले तिथं दाबायला, मम्मी लाट्या करते, दुसऱ्या मम्मी बसलेल्या तिथं लाटायला. आणि पप्पांना असं खूप इंटरेस्ट आहे, म्हणजे ते दिवाळीचं फराळाचं पण आहे ना, ते मम्मीला सगळ्या ह्याच्यात हेल्प करतात. मागच्या वेळेस कुरडाईच्या वेळेस पण मला खूप हेल्प केली होती. म्हटलं चला ह्या त्यांचा व्लॉग शूट करावा, जरा छान वाटतं, आईवडिलांची एक आठवण पण राहते. तर हे थांब, त्यांनी सावली केली आहे, तिथं सावली केलेली आहे, साडी भरली. शिव नको येऊ, शिव गरम येतं चटकी वाजता ते. शिव झालंय, थांब थांब थांब. आता पापड झालेत, अजून थोडंसं पीठ आहे ते घेरायचं आहे. थांबे बॉटल ठेवू द्या मला. हां पीठ घेऊन येते खालचं सगळं. तिला पीठ आवडते, ही पीठ खाते, हे पीठ घेऊन येते. अजून दुसरा हे करायचं आहे आपल्याला, दुसरा एकदा पीठ घेऊन जायचं. हां तर आता इथं दुसरं स्टेप आपल्याला करायची आहे. तर थोडं थोडं करून पीठ मम्मी खिशी घेते आणि आता इथं आपल्याला दुसरी खिशी करण्यासाठी पाणी ठेवून दिलेलं आहे. तोपर्यंत मी गवारची भाजी खाली टाकून येते आणि नंतर चपात्या करूयात.
आता इथं पापड होत आहेत, सुकत आहेत बाकीचे. नंतर इथं पलंग वगैरे ठेवून त्यानंतर मग इथं पापड सुकायला टाकू. तर हॅलो फ्रेंड्स, तर मी आता इथं करून घेत आहे चपात्या आणि गवारची भाजी. तर बाकीचं दुसरी जी स्टेप आहे मम्मी तिथं वरती खिशी घेत आहे. माझा अवतर झालेलं आहे. हो, फायनली माझा स्वयंपाक करून झाला आहे. मी एक लाईट बंद केली त्याच्यामुळे थोडंसं हे अंधूक दिसतंय. तर आता माझा स्वयंपाक झालेला आहे करून. भांडी वगैरे आता भरपूर आहे. आता मी वरती जाते आणि बाकीचे जे पापड आहेत ते मी करून घेतो. तर चला बघत राहा. फायनली पापड झालेले आहेत आणि 1:30 वाजेपर्यंत आम्ही पापड केलेले आहेत. आणि आता थोडंसं काहीतरी पीठ शिल्लक आहे. माझा अवतार बघू शकताय एकदम बेकार. ए थांब श्रेया. तर थोडंसं पीठ शिल्लक आहे. तर मला तर वाटत होतं आता करून टाका, पण मम्मी ते म्हणते उद्या करूया सकाळी थोडंसं पहाटे लवकर उठून. उद्या पण थोडीशी गडबडच राहील. संतू वसीम आता एक क्वार्टरवरून घरी येणार आहे. तर त्याच्यामध्ये सामान वगैरे आणण्यासाठी हे पण तिकडे जातील. आणि जा हिला पण टेम्पोत बसून घेऊन या बरं का. हो हिला पण घेऊन जा की. भाऊंच्या कारमध्ये येईल ती. जाऊ द्या, तिची हाऊस आहे. शेवटचं बघू द्या क्वार्टरमध्ये. आम्हाला खूप इच्छा होती की क्वार्टर नाही का एवढं एप्रिल महिन्यात. हो आता उद्या. हम लोग गरीब लोग, आमच्याकडे ग्लास नाही आहेत काचेचे चांगले. काय करणार आता. चालेल दादा आपल्या स्टीलच्या ग्लासमध्ये द्या. हो जेवण करा ना. स्वयंपाक मी खाली आल्यानंतर गव्हाची भाजी केली, चपात्या केल्या, स्वयंपाक करून मग वरती गेले. तोपर्यंत दुसरं पीठ जे आहे ना, दुसरी स्टेप तर ती झालेली होती. शिजून झालेलं होतं पीठ. मग लगेच पटापट पापड वगैरे टाकले. तर हे काय करता की मग दाखवते मी. आधीला खडखड चालली यांची. बापरे भांडे बघा कसले डेंजर भांडे जमलेले. काही करायचं म्हटलं का असं वेळ होतं. पण बाकीचं घरातलं सगळं श्रेयाने आवरून घेतलेलं होतं. तर फक्त आता किचनच राहिलेलं आहे. ती म्हटली मम्मी तूच आवर. तर आता इथे हे आमच्यासाठी मस्त मठ्ठा, काय म्हणता याला, मठ्ठाच म्हणता ना. मस्त मस्त मठ्ठा असा पिणारे. जिरा पावडर टाकतात ना होती मला वाटतं. ओके मसाला ताक. आता आम्ही पिणार आहोत थोडासा थंड. मग त्यानंतर जेवण करू. तिथे मुली बसलेल्या आहेत. पप्पांनी खरंच खूप मदत केली आहे ह्याच्या बाबतीत. पप्पांना खूप इंटरेस्ट आहे. नको करू. श्रेयाने पण खूप मदत केलेली आहे. पण असं होतं व्हिडिओ काढायला कोणी नव्हतं जास्त. पण श्रेयाने सगळे शेवटचे नंतर पापड वगैरे सगळे तिनेच टाकलेत. हो स्टार्टिंगचे पण. नंतर मग तू खाली आली होती. आणि शिवनी तर काही नाही, शिवनीने सिराडा रेडीच केली. अशा प्रकारे आमचे पापड झालेले आहेत पप्पांनी. काय जेवण घ्या चला केलेलं आहे. तर बाहेर बघू शकता की कडकडीत असं ऊन पडलेलं आहे. ऊन आहे कडकडीत. आता इथं आमचं चाललंय आवर सावर घरामध्ये. पापड रेडी झालेले आहेत. काही थोडेसे सुकले आहेत तर ते मी खाली घेऊन आलेत. तर थोडीशी लाईट त्याच्यावर मला वाटलं होतं, थोडीशी डस्ट म्हणतो ना आपण. तर मी थोडंसं मला असं वाटत होतं मी पुसून घ्यावा. तर मी आता थोडीशी लाईट पुसून घेते. पण पापड बघू शकताय असे एकच नंबर पापड झालेले आहेत. तर याच्यासाठी 3 दिवस तांदूळ जे आहे ना तर 3 दिवस भिजत घालायचे आहेत. पाणी वगैरे म्हणजे स्वच्छ धुवायचे तांदूळ आणि त्याच्यानंतर 3 दिवस तांदूळ असे भिजत घालायचे. आणि तिसऱ्या दिवशी म्हणजे जसं आता तिसऱ्या दिवशी आपल्याला तांदूळ पाण्यातनं काढायचे आहे तर त्याच्या आदल्या दिवशी रात्रीला गहू जो आहे ना 1.5 किलो गहू घेतला. आणि 1.5 किलो गहू आम्ही स्वच्छ पाण्याने धुवून 2 मिनटं पाण्यात नॉर्मली 2 मिनटं 1-2 मिनटं फक्त ठेवला. आणि त्यानंतर लगेच ते सुती कपड्यामध्ये, सुती ओढणी होती तर त्या ओढणीमध्ये रात्रभर तो सुद्धा बांधून ठेवायचा. आणि दुसऱ्या दिवशी दोन्ही छान असं तांदूळ आणि गहू जे आहे ना तर तो थोडेसे असे छान कवळ्या उन्हामध्ये छान असे वाळवून घ्यायचे. आणि त्यानंतर गिरणीतनं दोन्ही वेगवेगळे दळून आणलेत. आणि त्यानंतर मग पीठ तयार करून घेतलं. आणि पीठ जे गव्हाचं पीठ होतं ते मम्मीने असं घमेलं जे आहे त्याला ओढणी बांधली. त्याला ते पीठ जे आहे गव्हाचं असं मस्त छान गाळून घेतलं. तांदळाचं पीठ पण चाळणीने गाळून घेतलं. आणि त्यानंतर जी पुढची प्रोसेस होती ती तुम्ही बघितलीच होती. तर अशा प्रकारे मम्मीची रेसिपी आहे. आणि हे पापड फायनली झाले आहेत. अजून आहेत टेरेसवर पण मी हे बाकीचे थोडीशी पुसण्यासाठी खाली घेऊन आले होते. कारण की थोडीशी डस्ट होती. वरती पण खूप गरम होत होतं त्यामुळे मी वरती बसले नाही, खालीच घेऊन आले. तर आता हे पुसून घेते थोडेसे लाईट. पण एकच नंबर झालेला आहे बघू शकताय. मी फ्राय जेव्हा करेल किंवा भाजेल तर त्यावेळेस तो व्हिडिओ नक्की याच्यामध्ये ॲड करेल.
तर कसे झाले मला नक्की कमेंट्स करून सांगा. The next morning. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सर्वजण? तर आज आहे दुसरा दिवस आणि मेन म्हणजे आम्ही एकाच दिवसाला सगळं काही पापड नाही केलं. तर मग मम्मी म्हटली की मम्मीचं असं आहे की शिवला थंडी असते, सकाळी सकाळी उठली. तर आम्ही आज पहाटे लवकर उठलो आहोत आणि आज दुसरा दिवस आहे. तर एका दिवसाला सगळे नाही केले. तर मम्मीचा असा अंदाज आहे, मग जितकं पीठ झालं ना तर एक पातेल्याचा अंदाज घेते मम्मी आणि त्या हिशोबाने असं स्टेप बाय स्टेप करते. कारण की एकदमच मोठा घास घेणं म्हणजे ते एकदम व्यवस्थित नाही बनत आणि गडपोट खराबच होतं. तर त्यामुळे मम्मी म्हणते स्टेप बाय स्टेप असं थोडं थोडं पीठ हे करून घ्यायचं आणि त्यानंतर त्याचे पापड बनायचे. सकाळी सकाळी उठून जाते हां सुट्टीच्या दिवशी. हां आता ब्रश करा पटकन, वास येते तोंडातून. शी उंदीर मुतल्यागत. शिजा ब्रश करा तुझा. तर आम्ही ब्रश केला. ब्रश करणं पाहिजे, वास येतो सगळ्या तोंडातून. तर ब्रश केला आम्ही आणि मम्मीला चहा दिला. दोघी मम्मीला चहा दिला. तर टेरेसवर आता पाणी ठेवलं गेलेलं आहे. आणि आज मी स्पेशली म्हणजे आज मला काय म्हणतात तुम्ही सांडगे म्हणतात, आम्ही वड्या पण म्हणतो. तर सांडगे पण करायचे आहेत मला. तर म्हटलं चला आज करून टाकावं सांडगे पण. तर छान लागते त्याची भाजी पण, खूप मस्त टेस्टी लागते. तर खूप दिवस झाले, मागच्या वर्षी पण केले, 2 वर्ष झाले मी केलेलंच नव्हते सांडगे. तर आता डाळ पाण्यातनं काढून ठेवून दिली. रात्री मी डाळ भिजत घातली ती मठाची मुगाची, दोन्ही सामान घेतलं मम्मीने. थोडीशी हरभऱ्याची पण घेतलेली आहे. तर अशा प्रकारे ती आता भिजत घातली रात्री धुवून छान. आणि आता ती चाळणीत मम्मीने, मी उठायच्या आधीच मम्मीने काढून ठेवून दिलेली आहे. तर आता वरती पाणी गरम झालं की आता पहिले पापडं करून घेतो आणि नंतर त्यानंतर वड्या सांडगे करून घेतो. तर हे बघू शकताय, इकडं मी चहा ठेवला होता मस्त गावठी चहा आणि अद्रक टाकून. तर हे बघा मुगाची आणि मठाची डाळ जी आहे ती मिक्स करून घेतलेली आहे. आणि त्यानंतर इथं दोन्ही याच्यामध्ये चाळून घेतलेली आहे. ही हरभऱ्याची आहे. तर आता ती पापडं टाकून घेतो आणि त्यानंतर मग वड्यांचं काम करू. काय बेटा, लसूण त्यासाठी निवडून ठेवला रात्री आधीच. काय बेटा, जर्किंग घालून घे. जर्किंग आता नसेल मला वाटतं, काहीतरी शॉल वगैरे घ्या. आता जर्किंग ठेवून दिली उन्हाळ्याची. मी चहा घेत नाही, मला आता कोणाला तरी देऊन देईल. मी आधी पाणी घेते आणि त्यानंतर तेल घेऊन जायचं आहे वरती. तर चला मग पापडा करायला. आज पण पुन्हा पापडा करायचे आहेत. व्हिडिओ बघू, मला माहिती नाही कसा येतो आहे कसा नाही. तर आता सकाळचे वाजलेले आहेत 6:30 झाले वाटतं. दिवस उगला. मेन कामाचा माणूस आहे ना. मेन कामाचा माणूस सुटला पापडा टाकणारा. काय हां ती झोपेले. घ्यायचं आहे का? मसाला वगैरे टाकला का, मीठ वगैरे? चिकनची एवढी झाली ना, हा काय करतो, हा म्हटलं असं थोडं थोडं पीठ काढून दे. बसते आधी बसून. असं ठेव ना. हे शिवण्या पापड करणारी. उलटा नको करू, तेल लावले असं कर. अगं त्याच्यावर ठेव, पापडावर ठेव. कागद पापडावर ठेव. कालपासून ओरडते. बस गरम आहे. दाबला व्यवस्थित. तर मी इथं पोळपाट लाटणं थोडंसं यूज करते, याच्यावरही छान होतात. तर एकदम पीठ बघू शकता, खूप छान लागतं. आणि हे असं खायला आम्ही काय करतो, असं लाटून घेतो आणि त्यानंतर त्याला शेंगदाणे सीख वगैरे असं. तर असं पीठ छान लागतं. तर इथं पप्पा रेडी आहेत पापड टाकण्यासाठी. असं पण जातं ते. हां असे पण ते गरम आहे ना पीठ, त्याच्यामुळे बघा असे लगेच होऊन जातात. तर चला, तर इथं पप्पा पण तयार आहेत. चला, टाकली का साडी? देऊ का पापड देऊ का? थांबा देते ना. साडीवर चारी पोकळ दगड ठेवले.
हां हां ठेवते. नाही देतो बाबांना देऊ. थांब एक हे आणते कॅरी बॅग जरा पप्पा. इथं फायनली पापड झालेले आहेत. हे कालचे आहेत आणि इथं चूल तशीच आहे. आता इथं वड्या करायच्या आहेत त्यासाठी मी घेतलेलं आहे. तर इथं मी डाळ घेतलेली आहे. त्याला लागणार आहे लसूण, जिरं, कोथिंबीर घ्यायची. नंतर मग लाल पावडर वगैरे थोडंसं ॲड करून मिक्सर लागेल. आणि त्यानंतर इथं हे पापड आजचे एवढे झालेत. तर आता सुकून साकून एक डबा भरणारच आहे. हे खाली अजून एक घमेला भरून आहे पापड. आणि हे इथं आहे तेवढे. तर आज थोडंसं ऊन दाखवून देऊ. त्यानंतर मग डब्यामध्ये भरून टाकेल. झाली आता ही वर्षाची साठवण. तर वड्या पण आम्ही झारून घेतल्या आहेत झाऱ्याच्या साह्याने. मध्ये छान वाटतात शेवसारख्या. आणि कालचे पापड आज सुकत आहेत आणि ते आज केलेले. तर अशा प्रकारे आज सगळं सुकून जाईल आणि त्यानंतर मग डब्यामध्ये भरता येईल. तर इथं संतोष भाऊंचं क्वार्टरचं आता सगळं सामान येत आहे. हां एक मिनटं आले. मसाले सगळं मसाले काकूने नावं टाकून ठेवले वाटतं. कशात काय आहे काय नाही. तर आता हे क्वार्टरमधून सगळं त्यांचं सामान येत आहे. आणि फायनली क्वार्टर आता लास्ट. यार खूप असं वेगळंच वाटतं यार. भारी वाटायचं पण क्वार्टर होतं ना तोपर्यंत खरंच छान वाटायचं. याय जायला एक जागा होती. मस्त वातावरण होतं. असं वाटत होतं अजून थोडं पाहिजे होतं. पण ते काय साहेब आहे आपण लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल त्यांच्या. तर तिथून ते सामान तर त्यांनी थोडंसं इकडं आले असेल तर त्यांच्या गाडीमध्ये थोडं सामान त्यांनी पाठवलं. तर हे बघू शकताय. तर त्यांच्या गाडीमध्ये इतकं सामान आलेलं आहे. तर आता नंतर थोड्या वेळानंतर मग हे टेम्पो घेऊन जातील आणि टेम्पोमध्ये मग बाकीचं शिल्लक राहिलेलं वॉशिंग मशीन वगैरे फ्रीज वगैरे सगळं येईल. तर बघत राहा चला. सो फायनली इतक्यात जस्ट माझं सगळं आवरलेलं आहे. ते काही जास्त काही मी दाखवलं नाही म्हटलं. आता दुपारी जेवणाला थोडंसं पिठलं भाकरी नव्हतं केल्या. भाकरी नव्हत्या माझ्याकडं. आता पीठ सध्या संपलेलं होतं. चपाती केली. मम्मीने पिठलं केलं होतं आणि मी थोडीशी शेवची भाजी केली. अशा प्रकारे सगळ्यांचं जेवण वगैरे झाले आणि आता मी थोडीशी आराम करायला आले. पण परत म्हटलं आराम नको करायला कारण की आता पापड वगैरे छान सुकले असतील आणि टेरेसवर जाते ते पापड वगैरे काढते. कारण की नंतर आता थोड्या वेळानंतर अर्ध सामान तर पाहून त्यांचं आलेलंच आहे. तर आता 2 वाजलेले आहेत फायनली. तर 2:30 वाजेपर्यंत मला वाटतं 2:30-3 वाजेपर्यंत बहुतेक येऊनच जातील संतोष भाऊ सीमाताई. त्यावेळेस मी नक्की तुम्हाला दाखवेलच. तर काय आहे त्यांची परिस्थिती. कारण की क्वार्टर सोडून येणं म्हणजे जरा ते थोडंसं वेगळंच होईल. मन असं नाही का खालीवर. कारण की तो वातावरणच खूप छान होतं. तर बघूयात. मला तरी असं वाटतं का ते खूप अपसेट असेल सीमाताई ते सगळे. कारण की मलासुद्धा होती म्हणजे ती फिलिंग. पण बघूयात कसं होतं. आता हे थोड्या वेळानंतर हे श्रेयाचे पप्पा जे आहेत ना तर टेम्पो वगैरे घेऊन जाणार आहेत. इकडनंच टेम्पो बुक केलेला आहे. तर टेम्पो घेऊन जातील. मग त्यानंतर त्यांचं सगळं सामान घेऊन मग ते फायनली इकडे येतील. आणि मी आता पहिले जाते टेरेसवरनं पापड वगैरे सगळे डब्यामध्ये भरून आणते. सांडगे जे आहेत ते पण मला वाटतं बऱ्यापैकी वाढलेच असेल कारण की कडकडीत ऊन आहे ना बाहेर. तर मला काल खूप त्रास झाला होता. त्याच्यामुळे मी ना थोडं शूट करते. कारण की मला ना काल उन्हामुळे पण थोडंसं बराचसा त्रास झाला होता. तर त्यामुळे मी जरा जास्त शूटिंग वगैरे करत नाही. काढायला कोणी नसतं मला असं होऊन जातं. मुली पण एवढे इंटरेस्ट घेत नाही. त्यामुळे मला जसं शक्य होईल तसं मी ब्लॉग शूट करत असते. तर आय होप तुम्हाला आवडत असेल. तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि कमेंट पण करा. तर चला मग बघत राहा. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? तर आज मला वाटतं 3री वेळ आहे. स्टार्टिंगला तुम्ही बघितलंच असेल पापड केले. 2 वेळास पापड केलेत आणि आता करणार आहे मी चकली. तर व्लॉग कसे होत आहेत कसे नाही मला काहीच कळत नाही आहे. मी नुसती करते शूट 2-3 दिवस झालेले. पण आज चकली करणार आहे कारण की नंतर मला जायचं आहे. पॅकिंग वगैरे करायची आहे. त्यासाठी मी पटपट सगळ्या गोष्टी करून घेते. पप्पा मोटर बंद करा. मोटर चालू केलेली सकाळी सकाळी पहाटे आणि मी उठले टिफिनसाठी. ॲक्च्युली आज आहे नाही पाणी आलं. ते खालच्या टाकीचं पाणी वरती सोडलंय. तर काय म्हणत होते मी गडा काय म्हणत होते मी. हां याचं म्हणत होते वाटतं ना.
हे चकली आज करणार आहे आणि आज आहे मंगळवार आणि 7 ने 8 मला वाटतं 8 एप्रिल आहे वाटतं, आज काहीतरी 7 एप्रिलच वाटतं. तर आज चकल्या करायला घेतलेल्या आहेत, बघूयात कशा होतात. आता साबुदाणा रात्रीच भिजत घातला आणि त्यानंतर आता बटाटे आहे. एक कुकर मी रात्रीच उकडून ठेवला होता. आता हा जो सकाळी आहे स्टेप बाय स्टेप करून असे 1.5 किलो साबुदाणा आहे आणि त्यानंतर 5-1 किलो असे बटाटे घेतलेले आहेत. तर प्रत्येकाची पद्धत अशी आहेच वेगवेगळीच, पण प्रोसेस हीच आहे. पण कोणी कमी बटाटे घेते, कोणी जास्त बटाटे घेतात. तर आमची अशी पद्धत आहे. मम्मी म्हटली की 5 किलो घे 1.5 किलोला, तर ते सॉफ्ट लागतात चकल्या त्यामुळे. आता मी टिफिन करण्यासाठी उठलेले आहे आणि छोलेची भाजी केली. आज यांचं टिफिन आहे, शिवण्याची पण एक्झाम चालू आहे. तर ती जाईल आता थोड्या वेळाने 9 वाजता. तर थोडासा उशीरच होईल, कारण की आता यांना जोपर्यंत चपात्या चहा वगैरे यांचं सगळं करेपर्यंत थोडासा उशीरच होणार आहे. ते ब्लॉग बघत राहा, छान होतील. आणि हां, संतोषीमध्ये आले तर त्या दिवशी थोडंसं जास्त मी काय झालं, झोपून गेले, त्यामुळे ते जास्त काही शूट नाही झालं. पण त्यांनी सगळं सामान ऑलमोस्ट वरती नेलेलं आहे. तर इथं बटाटे मी साल काढत होते त्यांची आणि त्यानंतर इथं चहासाठी नाही, सॉरी, माझ्या पप्पांना गरम पाणी लागतं. तर मी सोलत होते, तर ते दोघं ऐकत नव्हते. तर ते बघा, दोघं बसलेत बटाटे, बघा ते पप्पा, तर ते दोघं बसलेले आहेत. तर मी तरी एवढे सोलून काढले, तर मम्मी म्हणते नको आण, मी सोलते. तर इथं मी बघा डब्याला छोलेची भाजी केलेली आहे. तर इथं मस्त असे चिंचणीत छोले आहेत. आणि आता त्याच्यावर आमचे साहेब भटुरे वगैरे नेत नाही, पुरी वगैरे त्यांना आवडत नाही, त्यामुळे मी थोडंसं चपातीच करणार आहे. इथे चपातीचं पीठ भिजलं गेलेलं आहे. आणि आता थोड्या वेळानंतर आता यांचा डब्बा एकदा शिव घरी स्कूलला गेली की त्यानंतर मग आम्ही जाणार आहोत वरती टेरेसवर आणि हे चकल्या करून घेऊ. सो मी झालेली आहे फ्रेश. आता थोडंसं आवरून घेतलं घरातलं आणि फायनली आता शिव पण चालली आहे स्कूलला, तर तिचं आवरून दिलेलं आहे. आणि बटाटे छान असे किसून झालेले. हां, हो सांगितलं बेटा मी. शिवचा आज एक्झाम आहे, टेस्ट आहे तिची. हो बेटा, टेस्ट आणि एक्झाम सारखंच आहे. तर गाड्या सुरू झालेल्या आहेत आमच्या इथल्या, शांतता नाही अजिबात. तर आता हां, मी काय म्हणत होते, बटाटे छान असे मॅश करून झालेले, किसण्याच्या साहाय्याने उकडलेले बटाटे आम्ही किसून घेतलेले आहेत. तर 1.5 किलो साबुदाणा, 5-6 पर्यंत असे बटाटे आहेत. आणि आता फायनली वरती मग मम्मी, श्रेया, पप्पा तर अशा बाबतीत माझ्या पप्पांना फार इंटरेस्ट येतो, खूप हेल्प करतात मेन म्हणजे. तर आता ते सगळे वरती घेऊन गेलेले आहेत पप्पां ते. आणि त्यानंतर आता मम्मीला पाठवते. डॅडीनं सांगितलं आता शिवला आज तुम्ही सोडायला जा, रोज डेली मी जाते सोडायला. तर त्यांना म्हटलं आज तुम्ही सोडून या. आणि त्यानंतर आता मी ही गेली का मग मी डायरेक्ट वरती जाते आणि त्यानंतर चकल्यांचं आता बघू आम्ही करू. तर नेमकं आज मम्मी त्यांनी सुद्धा पापडांचं केलेलं आहे. तर माझे सासूबाई आहेत, तर त्यांनी ना तांदूळ आणि नाचणीचं पीठ पडलेलं होतं, तर ते म्हणत होते ट्राय करून बघूयात. तर माहिती नाही कसे होतात. तर चला मग बघूयात टेरेसवर काय चाललेलं आहे. चला मी आता वरती आले, बघूयात कसं होतं. तुम्ही कोणते केले? नाचणीचे पापड फेकून दे म्हणे, आपण म्हटलं पीठ कोणी खात नाही, दे फेकून, बघू आता काय होतं. इथे बटाटे उकडलेले आहेत, पापड भाजून झालाय आणि इथं साबुदाणे आपले शिजत आहेत. त्याची शिजल्यानंतर त्यामध्ये बॉईल बटाटे ॲड करू. मी आता पलंग सांगते, बघते पाहून ना, नाही तर खाली झाडून येते. कसलं पीठ आहे? नाचणीचं पीठ आहे हे, मॅक्सी घातलं नाचणी आणि हे आणि आई तर चकल्या बनवते. आई काय काय टाकल्यामध्ये? साबुदाणे, मीठ, पाणी. साबुदाणे आणि मीठ आणि पाणी टाकलं.
थोडं तसंच ताता मस्त होतं लटकत नाही ना आतले नाही बरं जाय माय फेकीची नाही ते नाचणीचा आणि तांदळाचा पापड येतो. बाबा घ्या. मॅडम साडीवर पाय नको ठेवू ना तू अति होय ना साडी जमा करून देऊ. फायनली चकल्या करून झालेल्या आहेत आणि मम्मीचे जे पापड होते म्हणजे थोडंसं नाचणीचं पीठ शिल्लक होतं घरामध्ये. तर नाचणीचं पीठ आणि तांदळाचं पीठ ते मिक्स करून असे मम्मी त्यांनी पापड केलेले आहेत. मी तुम्हाला दाखवते. तर दुसऱ्या टेरेसवर हो थोडंसं ते सामान घेऊन जायचं आता खाली फायनल झालेलं आहे. घरात जाऊन एकदा पुन्हा फ्रेश होते कारण की इतकं गरमीने वैतागलो. आता खाली जातो. पप्पांनी पण भरपूर अशी हेल्प केलेली आहे मम्मीचे पापड करण्यासाठी. तरी तर शूट करायलाच कोणी नव्हतं त्यामुळे जास्त व्हिडिओ असं काढता येत नाही. श्रेयाला सांगितलं का माझ्या श्रेयाला खूप कंटाळा आहे शूट करायचं. तिला तर अजिबात आवडतच नाही. तिला म्हटलं होतं थोडं चकल्या टाकताना जरा शूट वगैरे करून घे पण कोणी नव्हतं त्यामुळे ना जेवढं मला शक्य झालं तेवढं मी शूट केलं. तर आता मी तुम्हाला दाखवते फायनली चकल्या वगैरे कशा केल्यात. चला. सो इथं बघा एका याच्यावर चकल्या केलेल्या आहेत. तर एवढ्या भरपूर होतात वर्षभरासाठी. एक डबा जरी भरला तरी भरपूर होतील कारण जास्त चकल्या वगैरे खाणारे नाही कोणी. मलाच आवडतात आणि यांना वेफर्स करायचे. ते वेफर्स मी नंतर करेलच. आणि हे फायनली हे पापड बघू शकता हे नाचणीच्या पिठापासून बनवलेले आहेत. तर थोडेसे मला वाटतं चिरतीलच ते कारण की नाचणी वगैरे भिजवलेली नाही आहे. तर रेडीमेड जे पीठ होतं त्याचेच तयार केलेले आहेत. तर चला मग आता खाली जातो फ्रेश होतो आवरतो सगळं. इथं भांडी वगैरे घासल्या गेलेली आहे. इथल्या इथंच भांडी सगळी घासून घेतली. ही मशीन जी आहे ती धुवून चुवून ठेवलेली आहे. तर इथं पप्पांची चालली आहे मदत. हो चला येते मी. चला तिरछा हो गया. डायरेक्ट मडक्यामध्ये पडून पाणी. आता श्रेयाचं टेन्शन गेले वरतून हंडा आणायचं. हां आता बाई कुठंच हलणार नाही कुठं डुलणार नाही. आता ॲक्वागार्ड छोटंसं म्हणजे जागेनुसारच घेतलंय. आता ते बसवत आहे. सो आता ॲक्वागार्ड आमचं तर बसून जाणार मस्तपैकी छान. आता जागेनुसारच घेतलेलं आहे कारण की तिथली जागा कशी छोटीशी होती तर त्यामुळे त्या जागेनुसारच छोटंसं घेतलेलं आहे. तर बघूयात तर छान मस्त असं आता मला तर खरंच छान वाटतंय. तर आता ॲक्वागार्ड बसल्यानंतर थोडंसं स्वयंपाकाला लागते आणि मेन म्हणजे ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगितलं. आणि मी काय शूट केलं काय नाही कसं मला ते समजतच नव्हतं. जसं आलं तसं शूट करत होते 2-3 दिवस. तर बाकीच्या गोष्टी झालेल्या आहेत. मम्मी पप्पा आहेत अजून. तर आज थोडंसं सकाळी दुपारी मटणाची भाजी केली होती आणि चिकनची बिर्याणी केली होती. मीच इथं खाली ताईंनी मटणाची वरती भाजी केली होती वरच्या घरामध्ये. आणि अशा प्रकारे आम्ही वरती छान असं जेवण वगैरे केले पण ते पण काही शूट झालं नाही कारण कामच इतकी आहेत. आणि आता जायचं आहे आम्हाला बाहेर तर त्याची पॅकिंग वगैरे त्याचे कपडे वगैरे घेण्यासाठी सुद्धा आम्ही बाहेर. मी नाही सांगितलं असं तर तुम्हाला कळेलच. तर आम्ही कुठे जाणार आहोत मस्त जाणार आहेत. मस्त एन्जॉय होईल. तर ब्लॉग तुम्ही बघत राहा. आणि मेन म्हणजे हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि स्टे ट्यून मस्त मस्त ब्लॉग होतीलच. तर बघत राहा. लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. तर चला मग भेटूया पुन्हा नवीन मस्त अशा छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.